श्री शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्यतेची जन जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सूत म्हणे शौनकांदी प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मीती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तर ती जीव बहु. अथवा षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरुनी करता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भवते 24. 6 करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका याविषयी. काश्मीर देशीचा अनुरूप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजादायाद भूसर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषिनी, पूर्वदत्ते ऐसी लादिजे कामिनी. सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ, सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोतास प्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघासी झाले नंदन, शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रजानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव मंगळ, त्याची संमती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तवते बाळ दोघे जण, सर्वलंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करती राव प्रधान, यास का नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सर्वची ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती काय करावे आता. तो गवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषूंचे भार, अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्णद्वैपायनाचा जनिता, त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्ये वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र, जाळिले सत्र करुनिया. जन्मेजय सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणाधिक. विरंची सदटाऊनी क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनीतार्थ बोलित आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराजा पराशर, ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणूनी. राव प्रधान सामोरे सावती, साष्टांगन म्हणून घरासी आणि ती. षोडशोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समस्तान वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनु मात्र, भाषण न करती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनु मात्र.
गजवाजी यानी समग्र आरुढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गूढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणुनी गुरुप्रती दाखविले भद्रसेन. गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त ऐकतूच सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टम नंदी ग्राम. तेथील वारांगना मनोरम महानंदाती येचे. त्या ग्रामेचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहोनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी तिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यंक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमेहिशी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस. दासदासी अपार घरी माता सभाग्य सदोहर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान. तिचा भोग काम ऐशून भूप सभाग्य येती घरा. वेश्या असून पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे. परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोषव्रत शिवरात्र करी नेमेसी. अन्न छत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण असते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मर्कट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुक्कुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकता दोघे जण. सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे. महानंद त्यांसी सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगीत करून त्यासही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली ते धवा. पूजा करुणी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन. एरी होऊनी आनंद घन नमन करीत यासी. पृथ्वीचे मोल हे कंकन मीही 32 लक्षणी पद्मीन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे तेजवर निले नवजाय. लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतने. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगल की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्ने प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागरी नेऊन. मग दोघे करिता शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्तता रावया अभिनव कौतुक चरित्री दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागले आग्न. जन धावो लागेन चहूकडून एकची हाक जाहली. 30 सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलव करी. एरी उठली घाबरी तव वातात मजतेतला. तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. कुक्कुट मर्कट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदे घाबरी ऐकून. वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी.
मग त्रिचरण चेतविला, आकाशपंथे झाली जाती ज्वाला, सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग, जो भक्तजन भवभंग, उडी घातली सवेग, ओम नमः शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा, बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा, लुटविली सर्व संपदा केउष समवेत सर्वही. अश्वशाला गजशाला संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान, महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतिले शिव ध्यान, हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाळ मौळी, दशभूष पंचवदन चंद्रमौळी, संकष्टी पाळी भक्ता ते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर, श्री झुळझुळ वाहे नीर, अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी, निळकंठ खट्वांगधारी, भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्यमुंडाचे हार, सर्वांगी वेष्टित फणीवर, दशपूजा मिरविती. वरचेवर कंदुक झोयलित, तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात, महानंदेस झेलुनी धरित, हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पावनी त्वरित, नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आधी व्याधी, क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मदमत्सर नाही निशंग, जेथीचे गोड उदक, अमृताहुन कोटी गुणे. जेथे सुरत रुची वनये अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे, चिंतामणींची धवलागरे, भक्तांकारेने निर्मिली. जेथे बोसनता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास, शिवपद सर्वथा अविनाश, महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस, प्राशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमार, दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून, त्याच पूर्व पुण्य करून, सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस, शिवभजनी लावतील बहुतांस, उद्धरतील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण, म्हणे तुके नेमी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलते पुढती, हे राज्य किती वर्ष करती, आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाच पुत्र आम्हास, परमप्रिय कर राजस, प्राणांहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी बोले सत्य देख, परी तुम्हासी ऐकला वाटेत दुःख, हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पै. प्रत्यय सदृश्य बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून, विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असती जानपा. आज पासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी, राव एकता धरणीसी, मूर्छा येऊन पडियेला. अमात्यासहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले आहाळोनी, अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करती आक्रोशे. करुणिया हाहाकार, वक्षस्थळ पिटी नूर्पवर, मग रायासी पराशर, सावध करुणी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठा न सोडी धीर, ऐक एक सांगतो विचार, हे पंचभूते नवती समग्र, शशीमित्र नव्हते तै. नवता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार, तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणून या. ते ध्वनी माया सत्य, तेथुनी जाहले महत्तत्व, मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुनिया. सत्वांशे निर्मिला पीतवसन, रजांशे सृष्टिकता द्रुहीन, तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्ग स्थित्यंत करविता. विधिस म्हणे सृष्टी रची पूर्ण, येरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले. 4 वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन, त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन, त्याहुनी आणिक थोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शनी जीवोद्धरती, मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रां सांगे रुद्र हा. मग सांप्रादाये ऋषी पासून, भूतळी आला अध्याय जाण, थोर जपतप ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावन,
स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण. रुद्रमहिमा गादपूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्रमहिमा वाढला फार ओस पाडिले भानुपुत्र नगर. पाश सोडून यमकिंकर रीते हिंडू लागले. मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कृतर्कवादी भेदू लक्षण त्यांच्या हृदयी संचरली. त्यांसी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हरगौन. ऐसे म्हणती जे त्या लागून आनोनी नरकी घालावे. रुद्राध्यायना आवडे ज्यासी कुंभी पाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेनावधारी अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्रावर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढचरण सदृदय होऊनी बोलत. सकल ऋषी रत्नमंडिक पदक. स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भयशोक गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वा आचार्य तत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहेत ब्राह्मण अनिक सांगसी बोलावून. आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून. ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले. परतदारा आणि परधन ज्यास वमना होनी नीचपूर्ण. विरक्त सुशील गेली या प्राण दृष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्ये चालवून देती त्रिमित्र रथ. किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन. सहस्र घट मांडून अभिमंत्रुनी स्थापिले. स्वधुर्णीची सलील भरले पूर्ण. त्या ताम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिले. ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी माध्यानी आला चंडांश. मृत्यूसमये येता धरणीस बाळमूर्छित पडी येला. एक मुहूर्त निश्चेष्टित चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभी करा. रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळपुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदी रांगा सारखे. तो मज घेऊन जात असता. चौघे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुज ज्यांची साम्यता. कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गबस्ती. दिगंतम संहारिती भस्मंगी व्याघ्रांबर दिसती. दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडून बंधन. त्या काळपुरुषासी धरून करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर. भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार. आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले. मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे. देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर. डंका गर्ज अवघ्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर. मृदुंग वाद्य गर्जती. अनेक वाद्यांचे गजर. शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर. सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेदी. नादन माये न बोदरी. असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे. षडस अन्ये शोभिवंत. अलंकार दिव्य वस्त्र देत. अमोलिक वस्तू अद्भुत आणुनी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागी भांडारे. मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितुके भरा एकसरे. मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त. पुरेपुरे हेची ऐकली मात. धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्रक्षता. विजय कल्याण हो तुझ्या सुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी. जी काशी क्षेत्रावरी स्वरधुनी. की श्वेतापल्ले मृडानी. रमणलिंगे अर्चिजे. की निर्देवास सापळे चिंतामणी. क्षुतिधा पुढे शिराब्दी धावुनी. तैसा कमलोद्भवनंदन ते क्षणी. नारदमुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन. औत्तानपादी कयादू हृदयरत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण. वंदे जे का सर्वाते. तो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ. ज्याशी चतुर्दश विद्या कर तलामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमल भवांड मांडोनी. पुनःसृष्टी करणार मागुतेनी.
अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडिल शक्राधिका. तो नारद एकोनी तेच क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी ग्राह्य अप्रताहवनी उभे ठाकले देखता. पराशरादी सकाळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावोनी धरित चरण ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्यकंद दिव्यसुमनी षोडशोपचारे पूजिला नारदमुनी. राऊ भा ठाके कर जोडुनी म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग पूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य गेले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे विद्र भद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूस पुसू लागला. शिवसुते ऐकाते तू कोणाच्या आज्ञेवरून आणित होता भद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय. तो सार्वभौम होईल तत्वता. रुद्र महिमा तुझ ठाऊनी असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणित होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन. पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर होते ते महात पुण्ये निरसुनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वपराधे कष्टी बहु. मंगोबा ठाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत. हे अपर्णाधव हिमनज जमात अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घालती लोळणी. अनिक सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीतसे. शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष. मग अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही. तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे करती बहुत. असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तीनंदन राये शतपद्म धन देऊन तो शिविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिलादान ऐकता पडता गळे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता भस्मोती श्रवण करता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगे निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाना जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बसवून त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधी लोक वैकुंठी वासभूत स्वेच्छे करून राहिले. शेवटी शिवदासी पाहून राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करता श्रवण एकादश रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासन बाधे ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वताही. येथे जो मानिल विश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी तो चांडाळ विशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसून वाजला हरी माता. त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करता महापातक जाणीजे. ते आपल्या गृहासन आणावे आपण त्यांच्या सदनासन जावे. ते त्वजावे जीवे भावे जेवी सुशील सिंह हिंसक गृह. तो प्रत्यक्ष बक्षितो विष. जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्यांची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. तसे सर्व भावे निश्चित खंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदित ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. तो जगदानंद मूळकंद अभंग नविटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसौत सज्जन अखंड. 11 अध्याय गोडा. श्री सांब सदा शिवर्पणमस्तु. ओम नमः शिवाय.